लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू। तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत की राघवला शोधण्यासाठी श्रीकांत आणि त्यांची ती सर्च टीम घरी आलेली असते रत्ना पारखेंच्या। तेव्हा आता श्रीकांतला पाहून रुक्मिणी, राजश्री ह्या दोघीही रडायचं नाटक करतात, कारण त्या म्हणतात की कुठे आमचा राघव, तो कसा काय किडनॅप झाला। तेव्हा श्रीकांत म्हणतो, हे मला काय विचारताय, सिंधूला विचारा, सिंधूनेच प्लॅन केला होता आणि राघवला गायब केलेला आहे, त्याच्यामध्ये सिंधूचाच हात आहे। पण रुक्मिणी काकू म्हणतात की तुम्ही वाटेल ते आरोप करू नका, सिंधू तर कधीपासून घरामध्येच आहे आणि राघवला कोणी किडनॅप केलेला आहे। तेव्हा आता इथे त्यांचा प्लॅन ठरलेला असतो, त्यांना माहीत असते की श्रीकांत कोणत्याही क्षणी ह्या घरामध्ये येईल आणि आपल्याला राघवबद्दल विचारेल। तेव्हा त्यांनी असा प्लॅन केलेला असतो की आपल्याला काही माहिती नाही आहे असंच आपण बिहेव करायचं। आणि त्यानुसार आता रुक्मिणी काकू म्हणतात की अरे श्रीकांत, हा प्रश्न तर आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे की कुठे आमचा राघव, कोणी किडनॅप केलं, आम्हाला तर आत्ताच कळालं की राघव किडनॅप झालाय ते। तेव्हा आता सिंधू येते आणि म्हणते की हे काय म्हणते तुम्ही, मी काय ऐकते, माझा राघव किडनॅप झाला, कोणी किडनॅप केलं त्याला। मला तर वाटते श्रीकांत सर, तुम्हीच याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात, माझ्या राघवला किडनॅप करून तुम्ही आता मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात। तेव्हा आता माझ्या राघवला कुठे ठेवले लवकर सांगा। तेव्हा श्रीकांत म्हणतो की हे मला काय विचारताय, पण हॉस्पिटलमध्ये सिस्टर बनून तूच गेली होतीस ना सिंधू। सिंधू म्हणते की मला काहीच माहिती नाही आहे, कोणतं हॉस्पिटल, कुठे राघव, कधी गेला हॉस्पिटलला। असं बोलून आता श्रीकांतला आता विचार करायला लावते की नक्की काय चाललंय। तेव्हा आता श्रीकांतला पण काही कळत नसतं की नक्की काय चाललंय इथे। जर राघवच्या त्या सिस्टरने किडनॅप केलेलं नव्हतं तर राघव गायब झालाच कसा काय, आणि राघवला गायब कोणी केले। तेव्हा आता त्या पोलिसांनी नेमका आता फोटोमध्ये मधुराने असलेल्या स्त्रीकडे बोट केलेलं असतं, आणि त्यामुळेच आता पोलीस म्हणतात श्रीकांतला की हे बघा, ह्या मॅडम होत्या, यांनी सिस्टर बनून नाटक करून त्या राघवला पळवले। तेव्हा आता श्रीकांत विचारात पडतो की मधुराने असं कसं करू शकते। तेव्हा सिंधू म्हणते की हो, तुमच्या मधुराणीनेच हे केले। मग श्रीकांत सांगू लागतो की पण मधुराणी जिवंत नाही आहे, मग ती हॉस्पिटलमध्ये गेलीच कशी काय। तेव्हा अहो पोलीस, तुम्ही डोक्यावर पडलात का, जरा विचार करा, ती होती कोण, इकडे बघा, ही सिंधूच असेल। तेव्हा तो पोलीस म्हणतो की नाही, त्या ह्या नव्हत्याच, सिंधू नव्हती ती। आणि असं बोलल्यामुळे आता श्रीकांत अजूनच टेन्शनमध्ये येतो की नक्की चालले काय। एक तर राघव किडनॅप झाला, याच्याबद्दल याच्या घरातले मला काही सांगत नाही आहे, आणि दुसरं म्हणजे ती सिस्टर कोण होती तर मधुराणी, हे कसं काही शक्य आहे, मधुराणी बाहेर आलीच नाही, असं मनातल्या मनात तो म्हणत असतो। तेव्हा राघव तिथे पेटीमध्ये लपून बसलेला असतो आणि श्रीकांत मुद्दामून त्या पेटीकडे जातो आणि त्या ट्रँकमध्ये काय आहे असं विचारतो। तेव्हा सिंधू खूप घाबरते आणि राजश्री, रुक्मिणीसुद्धा खूप घाबरतात, कारण त्याच ट्रँकमध्ये गादीच्या खाली राघव लपलेला असतो। आणि त्यामुळेच आता सगळीकडे शोधल्यानंतर राघव कुठेच नाही म्हटल्यावर श्रीकांत म्हणतो की मला हा ट्रँक ओपन करायचा आहे आणि बघायचं की याच्यामध्ये काय आहे। तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही का तुमचा वेळ वाया घालवत आहात, एकदा मी सांगितलं ना, तुमचं घर सगळं बघून झालंय ना, राघव इथे नाहीच आहे, आणि तो असता तर आम्हाला अशी रडायची वेळ आलीच नसती। तुम्ही म्हणताय की तो किडनॅप आहे, पण तो मग किडनॅप आहे तर गेला कुठे, मला माझ्या राघवचा पत्ता हवा आहे, आणि रडायचं नाटक करत असते। तर श्रीकांत म्हणतो की हे ओपन करा। तेव्हा आता लगेच तो ओपन करणार तितक्या सिंधू त्याला अडवते। लगेच श्रीकांत म्हणतो की तुम्हाला का थांबवत आहेस ही पेटी उघडण्यापासून, म्हणजे राघव ह्याच पेटीमध्ये आहे हे कन्फर्म आहे, तेव्हा मी खात्री केल्याशिवाय ही पेटी सोडणार नाही, असं श्रीकांत म्हणतो। आणि सिंधूला आता बाजूला होत नाही म्हटल्यावर तो महिला पोलिसांना म्हणतो की ह्या बाईला अगोदर बाजूला करा। लगेच त्या महिला पोलीस येतात आणि सिंधूला बाजूला करतात। सिंधू खूप घाबरलेली असते, तिला काय करावं कळतच नसतं। तर राजश्रीसुद्धा रडत असते आणि लगेच आता राजश्रीला चक्कर येण्याचं त्या नाटक करतात, कारण श्रीकांतचं लक्ष विचलित होण्यासाठी, कारण त्याने पेटी उघडलेली असते आणि यांना आता भीती असते की त्या पेटीमध्ये जर गादीखाली श्रीकांतने राघवला पाहिलं तर त्याला पूर्ण अटक होईल। ह्या भीतीने आता राजश्रीला चक्कर आलेली असते आणि इकडे रुक्मिणी आणि सिंधू जोरजोरात रडायला लागतात। तेव्हा आता श्रीकांत सर, पाहिलं ना काय होते, आमच्या जीवावर उठलात का तुम्ही, आईंना खूप त्रास होते, तेव्हा तुम्ही जा बरं इथून। श्रीकांत म्हणतो की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, मला फक्त माझा जो संशय आहे तो खरा करायचा आहे आणि फक्त खात्री करायची आहे, बस, मग मी इथून जाणार आहे, असं म्हणून तो ती पेटी उघडतो। तेव्हा आता तिथे गादी असते आणि श्रीकांत म्हणतो की यात फक्त कपडेच भरलेले आहेत का। सिंधू म्हणते मी तुम्हाला तेच सांगत होती की तुमचा वेळ वाया नका घालवू, पण तुम्ही ऐकायला काही तयारच नाही आहात। तेव्हा झाली ना तुमची खात्री, तुमचं समाधान झालं ना, मग बंद करा आता, असं म्हणून ती पेटी आता श्रीकांत बंद करतो। आणि नेमकं बंद केल्यावर इकडे राघवला शिंक आलेली असते आणि ते शिंकेचा स्पष्ट आवाज सगळ्यांनी ऐकलेला असतो। तेव्हा आता घरच्यांना पुन्हा टेन्शन येतं की श्रीकांतला कळालं तर, आणि श्रीकांतसुद्धा पुढे वळून पुन्हा मागे वळून त्या पेटीकडे पाहू लागतो आणि म्हणतो की काय गं सिंधू, तू तर म्हणाली होतीस ना राघव घरात नाही आहे, मग ह्या पेटीमधून कसला आवाज आला।
तेव्हा सिंधू खूप घाबरते आणि तितक्यात आता टी व्हीवरती मीडियावाले राघवच्या किडनॅपिंगची न्यूज घेऊन टी व्हीवर लाईव्ह आलेले असतात आणि तेव्हा आता सिंधूला अजून एक चान्स मिळतो की याचं लक्ष विचलित करण्यासाठी. ती म्हणते की ते बघा टी व्हीमध्ये राघवची न्यूज आली आहे असं म्हणून सर्वजण टी व्हीकडे पाहू लागतात. तर श्रीकांतसुद्धा टी व्हीकडे पाहत लगेच टी व्हीच्या जवळ जाऊन उभा राहतो. तेव्हा आता तो ती पेटी बंद करायचा विसरतो आणि इकडे सिंधू लगेच मुद्दामूनच ती पेटी बंद करते आणि श्रीकांतच्या मागे तिथे जाऊन उभी राहते. आता श्रीकांत हे विसरून गेला की ती पेटी त्याला बघायची होती आणि तो त्या न्यूजमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होतो. कारण त्या न्यूजमध्ये मीडियावाले मधूचं नाव घेत असतात आणि म्हणून त्याला अजून मोठा धक्का बसतो. तेव्हा आता तो त्याच्या पोलीस सर्च टीमला म्हणतो की चला आता इथे राघव नाही आहे असं म्हणून सर्वजण बाहेर निघून जातात. तर आता सिंधू ही राघवकडे आलेली असते आणि राघव आणि सिंधू रूममध्ये बोलत असतात की राघव सिंधूला म्हणतो की खरंच तुझे खूप आभार आहे सिंधू, तू किती हुशार आहेस ना. माझी काही चुकी नसताना सुद्धा मला जेलमध्ये जावं लागलं आणि श्रीकांतची एवढी ओळख असताना वकिलाच्या बाजूने बोलत असताना तू मला पळून लावलंस, तेही असा प्लॅन करून हॉस्पिटलचा. कसं काय सुचलं सिंधू तुला? अगं तुझ्या ह्या प्लॅनमुळे मी सुखरूप घरी तरी आलो. तेव्हा सिंधू म्हणते काय ना, घरच्यांची खूप इच्छा होती, त्यांना तुम्हाला बघावं असं वाटत होतं आणि मला तर हे बघवतच नव्हतं की तुम्ही माझ्यापासून दूर आहात. तेव्हा मी खूप प्रयत्न केले आहे राघव तुम्हाला सोडण्यासाठी. तेव्हा राघव म्हणते की हो सिंधू, मला माहीत आहे तू खूप स्ट्रगल केलं, त्याच्यामुळेच मी आज घरी आहे, तेही तुझ्यासोबत. आणि सिंधू खूप इमोशनल झालेली असते. तर पुढे आता सिंधू म्हणते की मी कायम तुम्हाला साथ देणार असं वचनच दिलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही घाबरू नका, पण एवढं लक्षात ठेवा की श्रीकांत कोणत्याही क्षणी घरी येऊन पुन्हा तुम्हाला बघायला तो येईलच. तेव्हा आता इथून बाहेर जायचं नाही थोडे दिवस. तर श्रीकांतसुद्धा घरी जाऊन मधुराणीला म्हणत असतो की काय मधुराणी, अगं ते सिंधूने त्या राघवलाच किडनॅप केले आणि वरतून तिथे त्यांच्या घरी गेल्यावर असं कळतंय की राघव तिथे नव्हताच. तेव्हा मधूला खूप राग येतो. मधू म्हणते की हे काय बोलताय मामा, अहो मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, मी तुमच्यावर सोपवलं होतं सगळं, पण तुम्ही काहीच नाही करू शकलात. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं ना की ती सिंधू खूप चालू आहे, ती काहीही करू शकते, तिला जिंकायचं असलं तर ती कशी पुरावे गोळा करते, मग तुम्हाला अलर्ट नाही होतं आलं का. तेव्हा मामा म्हणतात की कसं आहे ना मधू, मी सगळे प्रयत्न केले होते, पण खरंच राघव तिथे नाही आहे. पण मला ही गोष्ट माहिती नाही आहे की मग राघवला किडनॅप कोणी केले. जर सिंधूने किडनॅप केलं असतं तर रत्नबाराकींच्या घरामध्ये राघव सापडला असता, पण तसे झालेलं नाही आहे. तेव्हा आता आपण कसे शोध लावणार आहोत. तेव्हा मधू म्हणते की मामा, तुमच्यावर विश्वास ठेवूनच मी चुकी केली, उगाच मी तुमच्यावर सोपवल्या ह्या गोष्टी. आता मी काही शांत बसणार नाही आहे, मी आता बाहेर जाऊन नाही ना त्या राघवला आणि सिंधूला वटणीवर आणल्या तर नावाची मधुराणी नाही. तेव्हा आता शिगा म्हणतो की प्लीज मधू, असं काही करू नकोस. अगं तिकडे मी त्यांना सांगितलं की मधुराणी जिवंत नाही आहे आणि तू जर अशी आवारासारखी बाहेर भटकलीस तर आपण आपल्या गळ्यात येईल ते. उगाच विनाकारण मला अडकवू नकोस, स्वतः पण आणि मी पण. तेव्हा मधुराणी म्हणते की मग काय करायचंय, त्यांना असं सोडून देऊ? आणि हे मला नाही जमणार, तुम्हाला काय करायचे ते करा, पण आता तुम्ही नाही तर हे केस मीच सोडवणार, मीच ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे असं मधुराणी म्हणते आणि रागानेच निघून जाते. तर पुढे आता रुक्मिणी काकू, राजश्री सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा श्रीकांतला त्या म्हणतात की आमचा राघवचा अपघात झालेला आहे आणि अपघात झाला आहे तर गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे, तेव्हा आमचा राघव कुठे लवकर सांगा. आणि आता राजश्री आणि रुक्मिणी काकू श्रीकांतवरच ब्लेम करत म्हणतात की आमच्या राघवचा तू जीव घेतलायस, तेव्हा आता तुला सोडणार नाही आम्ही. तर श्रीकांत म्हणतो की हे बघा, राघवचा अपघात कधी झाला याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे, पण मग काही तिथे पुरावे मिळाले नाही का, ती बॉडी कोणाची आहे हे शोधलं नाही का पोलिसांनी, असं श्रीकांत आता पोलिसांना म्हणतो. तर पोलीस म्हणतात की नाही हो सर, तसं काही मिळालं नाही, कारण तिकडे आता गाडीचा पूर्ण भुगा झालेला होता आणि त्याच्यामध्ये कोण होतं काय होतं हे काही स्पष्ट दिसत नाही आहे. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की मग पुढची केस कशी होणार आहे. तर आता पुढे राघवला रुक्मिणी आणि राजेश्री खूप चिडतात आणि श्रीकांत म्हणतात की तुमच्यामुळे आज आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेलेला आहे, त्याला कोणीतरी किडनॅप केलेला आहे, तेव्हा आमच्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं राजेश्री आणि ऋतुजा, रुक्मिणी काकू सगळ्याजणी धमकी देत असतात श्रीकांतला. आणि श्रीकांत खूप आता इमोशनल होतो, त्यालाही टेन्शन आलेलं असतं की आता ह्या केसमधून कसं बाहेर पडणार. मी तर रत्नबारकी कुटुंबाला उद्ध्वस्त करायला गेलो होतो, पण इकडे तर काही उलटच होते, मीच नाही ना उद्ध्वस्त होणार, अशी आता श्रीकांतला भीती भरलेली आहे. तर मधुराणी आता श्रीकांतचं ना एकदा घराबाहेर पडली आहे आणि तिला जर सिंधूने पाहिलं तर मग तर गेमच खाल्लाच, कारण मग ही केस लांबणार तर नाहीच, पण मधुराणी जिवंत आहे म्हटल्यावर निकाल हा लागणार आहे राघव आणि सिंधूच्या बाजूने. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नाची बेडी. अशाच मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.